नमस्कार मित्रांनो, बजरंग कोर्सिंग एंड टेक चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. ई-के-वाय-सी संदर्भात नाही का आपण काही अपडेट देणार आहे. सगळं व्हिडिओ तुम्ही बघा. संपूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय जाऊ नका लाडक्या ताईंनो तुम्ही. आणि ताईंनो तुम्हाला सांगायची इच्छुकमध्ये आहे की मी एक ताई मला कमेंटमध्ये मला सांगितलेलं आहे लाडक्या ताईंनी की बघू शकता तुम्ही स्क्रीनवर एक लाडकी ताई अशी काय म्हणते मला की बघू शकता कमेंटमध्ये माझा फॉर्म भरलेला आहे, सक्सेसफुल झालेला आहे, पण मला अजूनपर्यंत हप्ता मिळाला नाही आणि त्यांच्याकडं घर, गाडी आणि काहीच नसल्यामुळं त्यांना का हप्ता नाही मिळत आहे असं त्यांचं नाही का कमेंटमध्ये सांगणं आहे. बघू शकता संपूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा आणि संपूर्ण कमेंट वाचा. कमेंट वाचून मला बी सांगा. मी त्या ताईला सांगू इच्छितो की ताई कसं झालेलं आहे, तुमच्याकडे गाडी-गिडी नसल्यामुळे बी काही प्रॉब्लेम नाही. इथं काय झालं ई-के-वाय-सी थोडीशी स्लो चालू आहे. ई-के-वाय-सीचं थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे. आतापर्यंत साईट बंद होती, आता कशी तर साईट चालू झालेली आहे. थोडा टाईम लागेल, पण तुम्हाला तुमचे हप्ता मिळून जाईल. जूनपासून तुम्हाला हप्ता नाही मिळाला असेल तर ते तुम्हाला हप्ता ऑक्टोबरच्या महिन्यात तुम्हाला संपूर्ण हप्ता मिळून जाईल. हे सगळ्यात छोटीशी तुम्हाला अपडेट सांगलेलो ताई. तुम्ही काही काळजी करू नका. यानंतर नाही का एक लाडक्या ताईने अजून असं कमेंट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. लाडक्या ताईने मला अजून एक दुसरं लाडकी ताई आहे ती कमेंटमध्ये मला सांगत आहे की तुम्ही पूर्ण वाचून घ्या. साईटच्या लिंकवरून आपण नाही का ई-के-वाय-सी सहज करतो. ई-के-वाय-सी साठी आपण पण इथं काय झालेलं आहे, त्या लाडक्या ताईला जेव्हा ई-के-वाय-सी त्यांनी सक्सेसफुली कंप्लीट केल्यानंतर त्यांना वेबसाईट फेकमध्ये येत आहे का? कारण की वेबसाईट ई-के-वाय-सी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून होते हे सगळ्यांना माहीत आहे. पण या ताईसोबत काय झालेलं आहे की कमेंटमध्ये वाचा, त्यांनी नाही का ई-के-वाय-सी ब्राउझरनं केली होती. ई-के-वाय-सी नंतर हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर त्यांनी फेक वेबसाईटचे लिंक शो करत आहे असं त्यांनी कमेंट केलेली आहे मला. पण त्या ताईला सांगू इच्छितो की लाडकी ताई तुम्ही ई-के-वाय-सी कंप्लीट केली असेल, तुम्हाला हिस्ट्रीमध्ये असेल ते काही तर ग्लिच प्रॉब्लेम असेल असं मला वाटत आहे. अजून मी तुम्हाला सांगतो की ई-के-वाय-सी करताना फेक वेबसाईट बी लॉन्च झाली होती. ते फेक वेबसाईट काही हॅकर्स लोक ते हॅक करून ते असं प्रयत्न करू लागले होते, पण त्यामध्ये सुधारणा झालेली आहे. तुम्हाला ई-के-वाय-सी तुमची कंप्लीट झाली असेल, तुम्ही काही काळजी करू नका. ते बराबर ई-के-वाय-सी झाली, सक्सेसफुल झालेली आहे. ते गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटमध्ये गव्हर्नमेंटच्या अपडेटला किंवा फाईलला ते तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट सक्सेसफुल झालेली आहे. काही काळजी करायची जरूरत नाही. हे मला एवढंच सांगायचं होतं ताई तुम्हाला. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट झालेली आहे. दुसरं सांगतो तुम्हाला लाडक्या ताईंनो, तुम्हाला काही काळजी करायचं नाही. व्यवस्थित नाही का तुम्ही ई-के-वाय-सी करा. अजून एक सांगतो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बजरंग कोर्सिंग टेक चॅनलला सपोर्ट करा. अजून तुम्हाला एक कमेंट असं 3-4 लाडक्या ताईने मला कमेंट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. मला 3 कमेंट केलेले आहे. एका लाडक्या ताईंनी मला कमेंट केलेला मला नाही आलंय अजून, म्हणजे त्यांना आतापर्यंत हप्ता अजून त्यांच्या खात्यामध्ये जमा नाही झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरी लाडकी ताई काय म्हणते, नाही झालं 1500 रुपये जमा मला. पण ते ताईचं बी हेच परेशानी आहे, कारण की तुम्हाला सांगतो मी, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आणि तिसऱ्या ताईंनी बी म्हणलेलं आहे मला की मला 4 महिन्याचं पैसे जमा नाही झालेले आहे. जे खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होते, तुम्हाला ई-के-वाय-सी तर सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला चालू झालं तुझं ई-के-वाय-सी. ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुम्हाला ई-के-वाय-सी कंप्लीट करायची आहे. सरकारनं मुदतवाढ दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहिणीच्या ई-के-वाय-सीची मुदतवाढ सर्व्हर डाऊन असल्यामुळे आता सुधारणा झालेली आहे. तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी नाही का काही दिवस 2 ते 3 दिवस नाही का तुम्हाला लागेल. ते थोडंसं थांबावं लागते, कारण की अजून सुधारणा चालू आहे ई-के-वाय-सीच्या साईडवर, लाडकी बहिणीच्या साईडवर. ही कमेंट होते. या कमेंटमध्ये नाही का तुम्ही बघू शकता, आतापर्यंत तुम्ही कमेंट वाचली असेल तर संपूर्ण लाडक्या ताईंना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळले असेल. साईडवर अजून सुधारणा चालू आहे, काही काळजी करायची नाही. तुम्हाला याच दिवाळीचं 3000 रुपये मिळाले असेल तर कमेंटमध्ये सांगा. बोनस बी तुम्हाला मिळत आहे, हेच खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला एक शॉर्टकट पद्धतीने सांगणार होतो ई-के-वाय-सी कशी करायची. शॉर्टकट माध्यमातून तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे तुम्ही आधार कार्ड लावले असेल आणि ते आधार कार्डचं मोबाईल नंबरला लिंक नसेल आधार कार्ड नंबर, तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही. शॉर्टकट सांगायला तुम्हाला फक्त जे ओ-टी-पी जात आहे मोबाईलवर ते फक्त आधारवरून जात आहे. तुम्ही काय करा, जे ओ-टी-पी तुम्हाला पाठवायचे असेल आधार कार्ड, तुम्ही तुमच्या मुलाचं किंवा तुमच्या रिलेटिव्हचं कोणाचं आधार कार्ड लावून ओ-टी-पी सेंड करून तुम्ही ई-के-वाय-सी कंप्लीट करू शकता. हे माझ्या पहिल्याच्या व्हिडिओला सांगलं होतं मी की ई-के-वाय-सी शॉर्टकट कशी करायची. सोप्या टेन्शन घ्यायचं नाही आणि आधार सेंटरवर 10 वेळा चक्रा मारायचं नाही. यानंतर ताईने असं सांगलेलं आहे, आदितीताई तटकरेंनी. संपूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. चॅनलला सबस्क्राईब करा.
बजरंग गोरसिंगे टेक चॅनलला सपोर्ट करा। पूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद। मला आठवतंय मी तिथं भेट पण दिली आणि रजिस्ट्रेशन करण्याच्या याच्यामध्ये सुद्धा आपण त्यावेळेला पुढाकार घेतला। अनेक महिलांना रजिस्ट्रेशन त्या निमित्ताने आपण करून दिलं। आज जे दालन आपण उभं करतोय त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की ई-केवायसी करण्यामध्ये आपण मदत करणार आहात, म्हणजे हे सुद्धा आपल्या स्तरावरून उचललेलं एक अतिशय उल्लेखनीय पाऊल आहे। मला बरेच जण म्हटले आमचे पैसे येत आहेत ना, मग आता ई-केवायसी कशाला करायला। हे ई-केवायसी तुमची योजना कायमस्वरूपी राहण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण आहे। बऱ्याच महिला आम्हाला तक्रारी करायच्या की ताई मला जून महिन्याचे पैसे आले पण मला ऑगस्टचे आले नाही, जानेवारी पर्यंत आलेत पण पुढच्या 5 महिन्याचे आले नाही। ई-केवायसीनी ती अडचण दूर होणार। आज जवळपास आपल्या 2,40,00,000 आपले जे लाभार्थी आहेत किंवा त्याच्यापेक्षा अधिक जे लाभार्थी आहेत याच्यापैकी जवळपास 1.5 कोटी महिलांचं ऑलरेडी ई-केवायसी झालेलं आहे आणि आम्ही आणखीन 1.5 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। आणि ह्या ई-केवायसीने तुम्हाला फायदा एक असा आहे, लाडकी बहीण योजना त्याचा लाभ तर मिळत राहणार, पण पुढे आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी ज्या ज्या योजना येतील त्याला स्वतंत्र तुम्हाला काही प्रोसिजर करायची गरज लागणार नाही। तुमचं ई-केवायसीने तो डेटा जो आहे तो एकदा शासनाकडे फीड झाला की पुढे तुम्ही फॉर्म भरला की तो ऑटोमॅटिक डेटा त्या ठिकाणी येणार। म्हणजे ही सोय ही आपण ई-केवायसीच्या माध्यमातून करतोय। हे बऱ्याचशा वेळेला महिलांना कळत नाही की आम्हाला लाभ तर मिळतोय आणि कोणाचाही लाभ बंद होणार नाहीये। ही योजना आणली आहे, आज इथं मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्कीम आणली की तुमचं लाडकी बहीण 1500च्या ह्याच्यावर आपण त्यांना कर्ज देणार, बरोबर आहे। जर ती बंद होणार असती तर यांनी कर्ज देण्याचा निर्णय घेतला नसता। ती बंद होणार नाहीये याची खात्री आहे म्हणून हा निर्णय घेतला। ही जर तात्पुरती असती तर कुठलीही बँक हा इतका मोठा निर्णय घेत नसते। आज तुम्हाला कुठंतरी त्या 1500चं दिवाळी आली, आपल्याला वाटतं आता दिवाळी आली मला नवीन काहीतरी घ्यायचंय तर मला 1500 आले आपण अकाउंट मध्ये संपवून टाकू। त्याच्यानंतर आणखीन एक सण आला तर त्याच्यात आपण संपवलं। आता तर गेल्या 4 महिन्यापासून सणच चालू आहे, तर दर सणाला आले की महिला आपल्या खुश होतात, चला आपण मार्केटमध्ये जाऊन खरेदी करायला मोकळे। पण ज्या वेळेला वेळ प्रसंगी तुम्हाला खरंच गरज लागेल त्या वेळेला जर ही सेव्हिंग तुमच्याकडे राहिली तर त्याचा तुम्हाला किती उपयोग होऊ शकतो। मला आठवते ज्या वेळेला